अख्खं तोंड आपल्याला स्वच्छ ठेवायला हवं. इन केस इफ यू डू नॉट कीप आवर टीथ क्लीन, व्हॉट विल हॅपन? काय होतं अगर आपण डेली ब्रश नाही केलं, आपण आपले दात स्वच्छ नाही ठेवलं तर काय होतंय? काय होतंय किड्स? तुमच्यासाठीच आहे हे. येस, गुड. एकतरी कीड खातो, दातात छिद्र पडतो, ब्लिडिंग गम्स, दात वसुड्यामधून रक्त येतो, हिरड्यामधून रक्त येतो, तोंडातून घाण वास येतो, and difficulty in eating. You can't eat. If you have pain, can you eat? No. Yes. So daily take care of your teeth. It's very important. And children, always remember. Okay, tell me how many times you brush daily? How many? One? Twice a day. Yes, you have to brush your teeth 2 times a day. And always use a soft toothbrush. कुठलं टूथब्रश यूज करायचं? सॉफ्ट ब्रिसलवालं. अँड स्मॉल चिल्ड्रन, जो छोटे मुलं आहेत, एकदम दाण्या एवढं टूथपेस्ट यूज करायचं. किती यूज करायचं? दाण्या एवढं. पूर्ण जास्त घ्यायचं नाही. अजून आपलं टूथपेस्ट आपण गिळायचं नाही. ठीक आहे. अँड एव्हरी 3 months वी हॅव टू चेंज अवर टूथब्रश. 3 महिन्यामध्ये एकदा आपलं ब्रश चेंज करायचं. आणखी तुम्ही ब्रश कधी करता? ब्रश कसं करताय तुम्ही? टेक्निक कसा असतो? राऊंड करायचं. असं घासायचं नाही आहे आपलं टीथ. आपण घासलं तर आपलं जो एनॅमल आहे ते शट ऑफ होऊन जातं. त्याच्यामुळे सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला ब्रश करायला हवं. ओके. इन केस एमर्जन्सी, तुम्ही खेळताय बाहेर, तर तुमचं दात इन केस पडला, अख्खा दात पडला, तर त्याची कशी काळजी घ्यायची मी आज सांगेल तुम्हाला. घाबरायचं नाही आहे. दात जो असतो, जो क्राऊन अँड रूट पोर्शन असतो. ओके. सो क्राऊनला पकडायचं, जो पांढरा पार्ट असतो जो आपल्याला दिसतो त्याला पकडायचं. त्याला पकडून रब नाही करायचं, रूटला बिलकुल टच नाही करायचं. पेरेंट्सनी सुद्धा ते दात आपल्या सॉकेटमध्ये नाही घालायचं. परत एकतरी दुधामध्ये घाला या प्लेन पाण्यात घाला. इन केस नाहीतर आपण मुलांच्या तोंडातच, अगर लेकरू मोठं असलं, लेकराच्या तोंडातच ठेवायचं. म्हणजे सलायवामध्ये आपल्याला टीथ प्रिझर्व करून 1 घंट्याच्या आत तुम्ही डेंटिस्टकडे गेला तर ते दात पुन्हा फिक्स होऊ शकतं. अगर अख्खं दात निघालं, तुम्ही दात निघालं पण फेकायचं नाही आहे, त्याला टूथला बिलकुल रब करायचं नाही आहे. अगर हा काळजी घेतला तर इन केस तुमचं पूर्ण दात खाली खेळताना अगर पडलं तरी पण यू कॅन प्लेस इट बॅक विथ द हेल्प ऑफ ए डेंटिस्ट. ओके, समजलं सगळ्यांना? Okay, so food habits for good teeth. For good foods are milk, curd, cheese, fruits and vegetables, and homemade food. And bad food for teeth are chocolates, सगळे खाताय ना, टॉफीज, कोल्ड ड्रिंक्स आणि स्टिकी फूड. मी असं नाही म्हणत की खाऊ नका, खावा, पण त्याच्यानंतर रिन्स युअर माउथ थरोली विथ द वॉटर. पाण्याने गुळणा करायची आवश्यकता आहे. समजलं सगळ्यांना? ओके. सो एव्हरी 6 months तुम्ही डेंटिस्टला व्हिजिट करायचं. तुम्हाला काय प्रॉब्लेम असू दे नसू दे, एव्हरी 6 months यू हॅव टू व्हिजिट. अगर दाताची काळजी चांगलं घेतलं, तुम्हाला आहार तुम्ही जेवू शकताय, मग तुमचं बॉडी पण हेल्दी राहतंय अँड यू विल बी ऑल्सो हेल्दी. ॲट लास्ट आय वॉन्ट टू जस्ट ब्रीफ. 2 times ब्रश इज रिक्वायर्ड. मिक्स डेंटिशन नीड्स. आता तुम्ही सगळे जो 11-12 वर्षाची मुलं आहेत, थोडे दुधाचे दात आहेत, आणखी थोडे परमनंट दात आहेत, तर खूप काळजी घ्यायची. जो परमनंट दात येत आहे त्याच्यावर हळू ब्रश करायचं. ठीक आहे. काही पण त्रास असलं डेंटिस्टकडे व्हिजिट करायचं. अंडरस्टूड? ओके. नेक्स्ट, हे झालं आपलं डेंटल हेल्थ. नाऊ आय विल ब्रीफ अबाउट न्यूट्रिशन. ओके. मला सांगा, अगर कारचं फ्यूल अगर इम्प्युअर पेट्रोल और डिझेल घातलं तर ते व्यवस्थित चालेल का? मग काय करावं लागेल त्याला? प्युअर क्लीन पेट्रोल घालावं लागेल गाडीत, या फिर आपलं हे असतो वॉच, फ्रेश हे पाहिजे, काय बॅटरी. तसंच आपलं बॉडी पण एक मशीन आहे. इट नीड्स गुड फूड, नॉट बॅड फूड. इट्स नीड गुड फूड सो दॅट इट विल वर्क गुड. ओके. सो छान आहार, पौष्टिक आहार खायचं. बेनिफिट्स काय आहे मुलांसाठी?
दे विल ग्रो टॉलर अँड स्ट्रॉंगर. सगळ्यांना हाईट व्हायचं आहे का तेवढंच राहायचं आहे? Yes, so you have to eat nutritious food to grow taller and stronger. You can study better and concentrate in class. You can play sports with lots of energy and stay away from illness if you have habit of eating always healthy foods. So what should be on your plate? Fruits and vegetables, cereals and grains, and milk and milk products. मिल्क प्रोडक्ट्स लाईक मिल्क, कर्ड, पनीर हे सगळ्यांनी आपले बोन्स अँड टीथ स्ट्रॉंग होतात. प्रोटीनमध्ये घ्यायचं दाल, स्प्राउट्स, एग्स, नट्स आणि पाणी भरपूर प्यायचं. चिप्स, बर्गर कोण कोण खाता येतं? चिप्स, बर्गर, पिझ्झा, चॉकलेट्स सगळे ठीक आहे, खावा पण लिमिटमध्ये. इट शुड नॉट बी युअर डेली फूड, इट शुड बी युअर सम टाईम फूड. मीन्स 10 डेजमध्ये एकदा जंक खायचं सगळ्यांनी. ओके ओके सो नेवर स्किप ब्रेकफास्ट. हेल्दी हॅबिट्स ऑफ फूड्स आर यू शुड नेवर स्किप ब्रेकफास्ट. ऑलवेज हॅव ब्रेकफास्ट ऑन टाईम. वॉश हँड्स बिफोर ईटिंग. Eat slowly and chew